हॅलो विद्यार्थीगण, कसा आहात? लॉकडाऊनमुळे आपण रेग्युलर क्लासेस सुरू नाही करू शकता, पण काही नाही, आपण आता आपला व्हिडिओच्या माध्यमाने आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना हा अभ्यासक्रम आपला पूर्ण करू. जोपर्यंत लॉकडाऊन उघडत नाही आहे त्याची काळजी घ्यायची गरज नाही आहे. भूमिती हा कितीही अवघड विषय जर असला तरीही आपण त्या विषयाला एकदम सोपं आपण कसं करू शकता आणि आपण कसं गंमत जम्मतमध्ये या अभ्यासाला सोपी पद्धतीने शिकू शकता त्याच्यावर आपण इथे भर टाकणार आहोत. जिओमेट्री हा सब्जेक्ट काही जणांना वाटतं की खूप अवघड आहे, पण आपण हे दाखवणार मुलांना की हे अवघड नाही आहे, एकदम सोपा विषय आहे. आणि 10वीमध्ये आल्यावर कसा सोपी पद्धतीने आपण या भूमितीचे सम सॉल्व करू शकतात ते आपण इथं शिकणार आहोत. चला तर आज आपण 10वीच्या पहिला अध्यायापैकी शिकणार आहोत. पहिला अध्याय 10वीचा आहे सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. समरूपता जसं नावानेच समजतं, सिमिलर कोणती वस्तू जेव्हा आपण दोन वस्तूंचा कंपॅरिझन करतो, दोन वस्तूंची तुलना करतो, तेव्हा समरूपता हा कॉन्सेप्ट येतो. म्हणजे समान, एक दुसरेच्या समान. आणि आपण पहिला जे आपला कॉन्सेप्ट आहे समरूपता, याच्यामध्ये आपण त्रिकोणची समरूपताबद्दल शिकणार आहोत. तर त्रिकोण आपण बोलले तर सर्वात पहिला आपल्या लक्षात येतो की त्रिकोण म्हणजे 3 कोन आणि 3 बाजूपासून बनलेली एक आकृती. या आकृतीमध्ये एक बेस असतो म्हणजे पाया आणि त्या त्रिकोणाची उंची. आपण फक्त उंची आणि पाया, आता 2 त्रिकोण आहे, 2 त्रिकोणाच्या आपण जेव्हा समरूपताबद्दल बोलताय तर त्यांच्या आपण क्षेत्रफळांचा गुणोत्तर म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्सबद्दल आपण इथं बोलणार आहे. तर सर्वात पहिले आपण इथं घेतो, समजा आपल्याकडे 2 त्रिकोण आहे. हे 2 त्रिकोण, समजा आपला त्रिकोण आहे PQR आणि दुसरा त्रिकोण आहे आपला ABC. हे दोघेही जर एकरूप दिसत असेल तरीही हे समान नाही आहे. समान का नाही आहे? कारण की एक आपल्याला मोठा दिसतं आणि एक आपल्याला लहान दिसतं आहे. जेव्हा आपल्याला एक लहान आणि एक मोठा, मग यांच्यामध्ये यांचं प्रमाण काय, यांचा रेशो काय, यांचा गुणोत्तर काय, तर आपण या 2 त्रिकोणाचा गुणोत्तर आपण कसं काढणार? हे दोघीही त्रिकोण यांच्यामध्ये आपल्याला काहीही सारखापणा दिसत नाही आहे. जेव्हा आपल्याला सारखापणा दिसत नाही आहे तर सर्वात पहिलं आपल्या लक्षात आपल्याला काय आठवण ठेवायची की जेव्हा आपण त्रिकोणाचा क्षेत्रफळ काढतो, एरिया ऑफ ट्रायंगल, समजा आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR बद्दल बोलताय. एरिया म्हणजे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ कशाचा? त्रिकोण PQRचा. तेव्हा आपण फॉर्म्युला वापरतो 1/2 बेस इंटू हाईट म्हणजे पाया आणि उंची. 1/2 पाया गुणिला उंची. हा आहे त्रिकोण PQRचा क्षेत्रफळ. तसंच आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा क्षेत्रफळ, त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळासाठीही आपण तोच फॉर्म्युला वापरणार. 1/2 पाया गुणिला उंची. सारखा काय दिसतोय आपल्याला दोघीही त्रिकोणात? जर आपण यांना गुणोत्तरमध्ये लिहिताय, जर आपण यांचा गुणोत्तर करताय तर आपल्याला सारखा काय दिसतंय? 1/2. 1/2 1/2 याला आपण इथं कॅन्सल करून टाकणार. आता काय उरलं आपल्याकडे? बेस हाईट, बेस हाईट. आता आपण 2 त्रिकोण ज्यांच्यामध्ये काहीही सिमिलरिटी नाही आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्रिकोण PQRचा क्षेत्रफळ छेद त्रिकोण ABCचा क्षेत्रफळ. बेस PQRचा बेस काय आहे? QR. उंची काय आहे? PQ.
तसंच ए बी सी, ए बी सीचा बेस काय आहे? बी सी, पाया बी सी आणि उंची ए बी. हा आपला पहिला नियम आहे. दोन त्रिकोणाच्या जेव्हा आपण क्षेत्रफळांच्या गुणोत्तर काढतो, एरियाज ऑफ टू ट्रायंगल डिफरंट, टू ट्रायंगल्स आर डिफरंट, दोघीही ट्रायंगल हे वेगवेगळे आहे. समजा या ट्रायंगलला आपण मानून घेतो नंबर 1 आणि या ट्रायंगलला मानून घेतो नंबर 2. तर हा एरिया पहिल्या त्रिकोणाचा एरिया आणि हा दुसरे त्रिकोणाचा एरिया, याला आपण नाव देणार आहे A1 अपॉन A2. बेस, याला आपण म्हणता बेस, पाया, आणि हा आहे आपली उंची. तर पहिले त्रिकोणाची चा बेस B1 गुणिला H1, दुसरे त्रिकोणाचा B2 गुणिला H2. हा आला आपला सर्वात पहिला बेसिक फॉर्म्युला नंबर 1. जेव्हा आपण दोन त्रिकोणाबद्दल बोलताय, सूत्र, पहिला सूत्र केव्हा? जेव्हा दोघीही त्रिकोण आपले वेगवेगळे आहे, वेगवेगळे. आणि याची गरज कशाला पडते आपल्याला? हा शिकायचा भरपूर वेळा आपल्या मनात येतो की हा कॉन्सेप्ट आपण का शिकू, हा आपल्या पुढच्या आयुष्यात आपल्याला काय कोणत्या कामात पडणार आहे. इन फ्युचर तुम्ही इंजिनियर होणार किंवा तुम्ही टेलरही समजा होऊन गेले, फॅशन डिझायनिंगमध्ये गेले, तर आपण जेव्हा कोणतीही मोठी वस्तू बनवायच्या आधी एक छोटा त्याची प्रतिकृती आपण बनवतो. तर आपल्याला त्याचा नकाशा तयार करण्यासाठी, त्याचा खाका तयार करण्यासाठी आपल्याला गुणोत्तराची गरज पडते. समजा तुम्ही एक मोठा शिप डिझाईन करायला चालले, मोठा शिप डिझाईन करताना तुम्हाला आधी छोटा शिप डिझाईन करावी लागेल. तर कोणती हाईट, कोणता बेस, कोणता प्लॅटफॉर्म तुम्हाला किती गुणोत्तरमध्ये लहान करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे समरूपता शिकायची इथं गरज पडते. आधी आपण लहान, जर तुम्ही बंगलोही बांधताय, बंगलोही आपण तयार करताय, आपण जर मोठा ड्रेस तयार करताय तर त्याच्या अगोदर जे लहान ड्रेस तयार होते, कोणत्याही मोठा शहरची जेव्हा आपण नकाशा तयार करतो त्याच्या अगोदर छोटा लहान नकाशा तयार करतो, ते सगळेही गुणोत्तरमध्ये पाहिजे, प्रोपोर्शनमध्ये पाहिजे. तर इथं आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण तेच शिकतोय की कोणतेही गुणोत्तराला आपण किती पटीने लहान किंवा मोठा करायचं आहे. तर हे आपण इथं, हे दोघेही त्रिकोण सारखे नाही आहे, मग यांचा गुणोत्तर काय, हा किती पटीने लहान आहे किंवा किती पटीने हा मोठा आहे, त्याचा हा कॉन्सेप्ट आपण इथं क्लिअर केले. हा कॉन्सेप्ट केव्हा आला, हा फॉर्म्युला केव्हा आला? जेव्हा दोघीही त्रिकोणात कोणताही जॉईंट नाही आहे, हे दोघीही त्रिकोण वेगवेगळे आहेत, दोन घर वेगवेगळे किंवा एक घर आणि एक मॉडेल, तेव्हा हा फॉर्म्युला नंबर 1. तर हा आपला पहिला दोघी वेगवेगळे त्रिकोणाबद्दल. जर तुम्हाला असं वाटतं की पुस्तक नाही आहे तुमच्याजवळ आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही हे मुलांनी आपली वहीत लिहून घ्या. तोपर्यंत आपण सेकंड याच्याबद्दल बोलणार आहे. आता हा तो आपला पहिला मुद्दा होता की जेव्हा दोघीही त्रिकोण हे वेगवेगळे आहे आणि त्यांच्यामध्ये काहीही पाया किंवा उंची कोणतेही जॉईंट केलेली नाही आहे, दोघी वेगवेगळे स्वतंत्र त्रिकोण, स्वतंत्र आकृत्या असेल, तर समजा आपल्याकडे अशी आकृती आहे सेकंड टाईपची, अशी आकृती आहे. आपण याच्यामध्ये काय पाहतो की याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण दिसत आहे. तर किती त्रिकोण आहे? ॲक्च्युली छत किती त्रिकोण आहे? एक मोठा त्रिकोण आहे आणि दोन त्याच्यामध्ये लहान लहान त्रिकोण आहे. मग या त्रिकोण आणि हा त्रिकोण, समजा आपल्याकडे ट्रायंगल आहे A B C आणि A B D,
असे 2 त्रिकोण आपल्याजवळ आहे. तर ह्या दोघीही त्रिकोणाच्या आपल्याला रेशो काढायची, यांचा गुणोत्तर काढायचं आहे. तर काय, हा त्रिकोण ABD, त्रिकोण ABC. सामान्य आपण काय करतो, त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण ABC 1/2 पाया BC आणि उंची AB. हा पाया आहे आणि हे उंची हाईट. फॉर्म्युला आहे आपला. तसंच आता एरिया ऑफ ट्रायंगल ABD तोच 1/2 पाया याचा आहे BD आणि उंची तिची पण AB. सेम सारखा काय दिसतं आहे आपल्याला दोघीही याच्याकडे 1/2 1/2 हे दोघीहीकडे आपल्याला तेव्हाही दिसत होता, आताही दिसत होता. तर आपण याच्याबद्दल बोलणारच नाही. आपण बोलणार आहे फक्त उंची आणि पायाबद्दल. मग इथंही आपल्याला काहीतरी सारखा दिसतं आहे. काय दिसतं आहे, तर इथं दिसतं आहे आपल्याला AB. दोघीही ट्रायंगलमध्ये आपल्याला AB दिसतं आहे. मग AB हे काय आहे, AB ही उंची आहे दोघीहीकडे. या त्रिकोणाची ही उंची AB आहे आणि सेम त्या त्रिकोणाची ही उंची AB ही आहे, ABचे. तर आपण काय करू, याच्यासाठी आपण एवढा डीपमध्ये जाणार नाही. म्हणजे तो फॉर्म्युला आपण वापरणार नाही जे आपण पहिल्यांदा वापरलं होतं. कारण की या दोघांची पाठ जोडलेली आहे, म्हणजे उंची जोडलेली आहे. तर सेकंड अटी आपली काय असते, कंडिशन आपली काय असते, कंडिशन अटी काय याच्यामध्ये, इफ जर H1 = H2 म्हणजे ह्या त्रिकोणाची उंची आणि त्या त्रिकोणाची उंची जर एकच आहे, समान आहे, तर सेकंड फॉर्म्युला आपला इथं येईल. तेव्हा A1/A2. A1 कोण आहे, A1 आहे आपला एरिया ऑफ ट्रायंगल ABD आणि A2 कोण आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. त्यांची उंची सारखी झाली, उरला काय, त्यांचा पाया उरला दोघांचा. मग ABDचा पाया कोण, BD. ABCचा पाया कोण, BC. तर जर ही अट आहे आपली, इफ जर H1 = H2 जर असेल तर A1/A2 = B1/B2. म्हणजे फक्त आपण इकडे पायाच घेणार आहोत, उंची घेणार नाही, कारण की दोघांचीही उंची एकच आहे. मग हा आला आपला फॉर्म्युला नंबर 2 किंवा थेरम नंबर 2. कॉन्सेप्ट क्लिअर झालं, नाही झालं तर मला फोन करून तुम्ही सांगू शकता, विचारू शकता, काही नाही. तर ही आली अशी दोघांची उंची एकच आहे, दोघांची भिंत सारखी आहे, घर वेगवेगळे, हा 3 BHK, हा 2 BHK. घर लहान आहे, तो घर मोठा आहे, पण तरीही आपण यांचा क्षेत्रफळ काय काढू शकतो, कशावरून काढू शकतो, त्यांच्या पायावरून. चला आता तुम्हाला हे लिहायचं आहे, तुम्ही हे लिहून घ्या. याच्यानंतर आपण सेकंड अटीवर येऊ. चला आता आपल्याला हे झालं की जर यांची उंची सारखी आहे तर आपण हा कंडिशनला घेऊन हा फॉर्म्युलेने आपण गुणोत्तर काढू शकतो. आता जर आपली आकृती अशी असेल तर अशी नाव देऊ शकता आपण याला. आपण याला नाव द्या PQRS. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सारखा दिसतंय, दोघीही त्रिकोण, हा त्रिकोण मोठा आहे,
हा त्रिकोण लहान आहे, हा 1, हा 2, कारण की हा लहान आहे, 1 हा मोठा आहे, 2 एक फुटबॉलचा मैदान आहे आणि एक टेनिसचा, दोघीही वेगवेगळे, यांचाही गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. हे दोघीही त्रिकोणात फॉर्म्युला तोच आपला एकच त्रिकोणाचा फॉर्म्युला असतो 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 बेस इंटू हाईट. आता या दोघीही याच्यामध्ये आपल्याला काय सारखा दिसतोय, चला आधी आपण फॉर्म्युला लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 1/2 बेस QR आणि हाईट PQ. तसंच आपण दुसरा ट्रायंगल आहे आपला ट्रायंगल SRQ हा, तर याचा 1/2 बेस आहे, याचा QR, उंची आहे RS. काय सारखा दिसतं आहे आपल्याला, हे 1/2 सारखा दिसतोय, तसंच आपल्याला QR ही सारखा दिसतोय. ह्या कंडिशनमध्ये QR कोण आहे, QR आपला बेस आहे, पाया, याच्यावर ही बिल्डिंग उभी आहे, तर हा पाया आहे. तर सेकंड अटी आपली काय येते, इफ जर B1 = B2, म्हणजे इथं हा B1 आहे, इथं B2 आहे, तर हा अशी जर कंडिशन असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल SRQ, PQR ची उंची कोण आहे, PQ, SRQ ची उंची कोण आहे, RS. तर A1 अपॉन A2 = BH1 अपॉन H2. जर आपल्याला दोन त्रिकोणाचा क्षेत्रफळ काढायचं आहे पण त्यांचा पाया सारखा आहे, एकच आहे, तर त्यांचा गुणोत्तर आपण फक्त त्यांची उंचीवरूनच काढू शकतो. हा आला आपला नंबर 3. आले लक्षात, हा लिहून घ्या, समजून घ्या. आता मी तुम्हाला एकदा परत सगळं हे रिपीट करून देते. तिघही मुद्दे आपण जे आज आपण शिकले, तिघही मुद्दे काय होते, सर्वात पहिले होते 2 वेगवेगळे ट्रायंगल, दोघीही ट्रायंगलच्या आपल्याला काहीही जॉईंट केलेला नाही, दोघीही ट्रायंगल वेगवेगळे, म्हणजे A1 अपॉन A2 = B1 गुणिला H1 B2 गुणिला H2, हा नंबर 1. सेकंड होता आपला इफ जर त्यांच्या H1 = H2 असं असेल तर, सेकंड अटी म्हणजे की जर त्यांची उंची सारखी असेल तर A1 अपॉन A2 B1 अपॉन B2, हा नंबर 2. त्याच्यासाठी आपण एवढा फॉर्म्युल्यामध्ये जाणार नाही की आधी आपण 1/2 लिहिणार, मग बेस इंटू हाईट लिहिणार आणि परत त्यांना कापणार, तसं काही आपण करणार नाही. डायरेक्ट आपण त्यांचा बेस घेऊन हा फॉर्म्युला वापरून आपण आन्सर काढू शकतो. हा नंबर 1, हा नंबर 2 आणि आता आला नंबर 3. इफ जर B1 = B2 असेल तर, अशी कंडिशन असेल की दोघांच्या पाया सारखा आहे या एकच आहे, तर A1 अपॉन A2 = H1 अपॉन H2, आपण फक्त त्यांच्या उंचीवरूनच त्या दोघीही त्रिकोणाचा गुणोत्तर काढू शकतो. हे सगळं ही कॉन्सेप्ट एकदम सोपं आहे आणि ह्याच्यावरूनच आपण 1.1 याच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे उद्या आपण घेणार आहोत 1.1. बुक्स जर तुमच्याकडे नसेल तर घेऊन यायचं, नाहीतर आपण ऑनलाईन तर शिकवताच आहे, पण तरीही बुक्स जर समोर राहिले तर तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की आपण ॲक्च्युअली काय. तुम्ही हे फॉर्म्युले तिघंही असे तर तुम्ही वेगवेगळे लिहिले, पण यांना लिहून एक बॉक्समध्ये हायलाईट करून घ्या, कारण की आपल्याला फक्त एवढाच लक्षात ठेवायचं आहे. तर आजच्या
मला वाटतं आहे की खूप सोपा गेला असेल, तुम्हाला हे सगळं समजलं असेल. जर नाही समजला तर तुम्ही मला विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपण आता उद्या 1.1 सुरू करणार आहे आपला चॅप्टर. तोपर्यंत अभ्यास करा, एन्जॉय करा सुट्ट्या. बाय.